मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात येईल। 65,000 कोटींच्या जवळपास आजचं हे बजेट सादर होणार आहे। त्यामुळे आजच्या महापालिकेच्या बजेटमधून मुंबईकरांना काय मिळणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असेल। मुंबईकरांना कुठली कर सवलत मिळणार का? आज सकाळी 11 वाजता हे मुंबई महापालिकेचं बजेट सादर होणार आहे। शिक्षण, आरोग्य अशा विभागांची तरतूद नेमकी किती असणार आहे? कुठले नवीन प्रकल्प मुंबई महापालिका पुढे आणणार आहे का? त्यासाठीची नेमकी तरतूद कशी असेल, किती असेल? मुंबईकरांसाठी कचरा संकलन शुल्क लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संदर्भात काय या बजेटमध्ये सांगण्यात येते, सादर करण्यात येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा आजच्या या अर्थसंकल्पाविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, मुंबई महापालिकेचा आज 65,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। राज्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजधानी असलेली ही महापालिका आहे। त्यामुळे अर्थातच लक्ष लागणार आहे। नवीन कुठले प्रोजेक्ट येत आहेत का? काय नेमकी अपेक्षा मुंबईकरांच्या या अर्थसंकल्पातून? मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होतोय। केंद्रातल्या अर्थसंकल्पानंतर सर्वाधिक चर्चा या अर्थसंकल्पाची होणार आहे। अर्थातच सर्वांना माहिती आहे की मुंबई महापालिका निवडणुका या तोंडावर आहेत, त्या कधीही घेतल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पाला राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्त्व आहे। सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मुंबई अर्थसंकल्पावर यंदाच्या वर्षी आपल्याला शिंदे फडणवीसांची छाप बघायला मिळणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। कारण एकनाथ शिंदे सध्या मुंबईचे पालकमंत्री आहेत, सोबतच मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा असं शिवसेनेने ठरवलेलं आहे, तर भाजपनं सुद्धा तितकीच कंबर कसलेली आहे। त्याच्यामुळे ठाकरेंना जर धोबीपछाड मुंबईत द्यायचा असेल तर त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतुदी होणं, मुंबईकरांना आपलंसं करून घेता येणं हे या दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर शिंदे आणि फडणवीसांची छाप दिसणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई महापालिका अर्थसंकल्पाचे कोट्यावधींचे आकडे। आताचा जो आकडा होता गेल्या वर्षीचा तो साधारणतः 59,900 कोटी इतका अर्थसंकल्प गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता। मात्र आता तो 65,000 कोटींच्या पार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही कोट्यावधींची उड्डाणं अशीच आपल्याला सुरू असलेली यंदाच्या अर्थसंकल्पात सुद्धा बघायला मिळतील। तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे निवडणुका समोर आहेत, त्यामुळे मुंबईकरांवर नवी कोणतीही करवाढ लादली जाणार नाही अशी शक्यता आहे। मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर मुंबईची तिजोरी सध्या खडखडाटाच्या वाटेने प्रवास करते आहे। कारण मुंबईची गंगाजळी, मुंबईच्या ज्या FDs होत्या त्या आता हळूहळू घटत चाललेल्या आहेत। वेगवेगळ्या योजनांसाठी शिंदे सरकारच्या काळात या FDs विड्रॉ करण्यात आल्या होत्या। त्याच्यामुळे 91,000 कोटींवरून हा आकडा आता 80,000 कोटींवर आलेला आहे। त्यामुळे गंगाजळीत जर वाढ करायची असेल आणि सोबतच मुंबईच्या तिजोरीला जर भक्कम ठेवायचं असेल तर उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण करणं हे आता गरजेचं आहे। हे आव्हान असणार आहे आयुक्तांसमोरचं। सोबतच जो मालमत्ता करामध्ये सवलत दिलेली आहे, 500 स्क्वेअर फुटाच्या घरापर्यंतची जी मालमत्ता कर होते ते माफ करण्यात आलेले होते, त्या घरांना जी सवलत दिली त्याच्यामुळे जवळपास 4,500 कोटींचा फटका दरवर्षी महापालिकेला बसतोय। हा तोटा जर भरून काढायचा असेल, शिवाय तिसऱ्या बाजूने बेसच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट आहे। बेसची आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल, बेसला जर आर्थिक सहाय्य द्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढवणं। हे स्रोत कसे वाढवले जात आहेत याचं उत्तर आजच्या या अर्थसंकल्पातून आपल्याला मिळेल। सोबतच मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचा महत्त्वाचा प्रकल्प असेल, त्याकरता या अर्थसंकल्पात किती तरतूद होते। कोस्टल रोडचा दहिसरपर्यंतचा पट्टा वाढवायचा असेल तर त्याकरता किती तरतूद होते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। बेसला किती आर्थिक मदत दिली जाते। सोबतच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काळात सुरू केलेल्या ज्या योजना होत्या, शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण असेल, स्वच्छ सुंदर मुंबई असेल, सुरक्षित मुंबई असेल, अशासारखे वेगवेगळे प्रकल्प, हरित मुंबईसारखा प्रकल्प असेल, या प्रकल्पांसाठी नेमकी किती तरतूद दिली जाते की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ज्या योजना सुरू केल्या गेल्या त्याला काही न देता त्या प्रकल्पांना फुल स्टॉप दिला जातोय हे बघणं सुद्धा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे मुंबई महापालिकेचा आजचा अर्थसंकल्प कोणतीही करवाढ न घेऊन येणारा असो अशी मुंबईकरांची कामना असली तरी सुद्धा मुंबईच्या तिजोरीतला खडखडाट थांबवायचा असेल तर कुठले ना कुठले वेगळे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं हे गरजेचं आहे। कोट्यावधींची उड्डाणं आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आणि सगळा कारभार मनश्री सगळ्या प्रशासकांच्या हातात असल्यामुळे हा सगळा बॅलन्स कसा साधला जातोय हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू।